ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। मागासवर्गीय आयोग जो आयोग आहे तो घटनेनुसार तयार करण्यात आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार जर तुम्हाला एखादं आरक्षण स्वीकारायचं असेल तर आयोगाकडून आलेली शिफारस स्वीकारता येते, कुठल्याही समितीचा अहवाल तिथे चालत नाही। असं असताना नारायण राणे यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे। अधिवेशनाच्या तोंडावर ही समिती स्थापन करण्यात आली होती नागपूरच्या अधिवेशनात। मी सुधीर सावंत यांच्याकडे जाणार आहे। सावंतजी बोला, राणे समितीचा मुद्दा म्हणजे ज्याला अधिकारच नाही आहे अशा प्रकारची समिती नेमून हे सगळं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो का? हे टोटल फ्रॉड आहे। जनतेला मूर्ख बनवण्याचा धंदा राजकीय नेते नेहमीच करतात आणि आता सुद्धा मला एक की वाटते या लोकांची, म्हणजे या राजकीय नेत्यांची, आणि चर्चा सुद्धा कुठल्या लेवलला आपण केली पाहिजे बघितलं। कारण देशामध्ये खरा विषय काय आहे की आता 12व्या पंचवार्षिक योजनेप्रमाणे सर्व मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केला आहे की पुढच्या काळात पूर्ण विकासाचं काम हे खासगी क्षेत्राकडनं करण्यात येईल। त्याच्यामुळे तुमची हॉस्पिटल, तुमच्या शाळा, तुमचे रस्ते, तुमचे वीज यात सगळं खासगीकरण करायचं। याचा अर्थ या पूर्ण देशामध्ये सरकारी नोकऱ्या खारकन कमी करून टाकायच्या। आणि आम्ही इथे मांडतो, मूळ मुद्द्याला कोण हात घालत नाही। अरे अंबानीला 12,000 कोटीचा बंगला दिला। आता कोकरे साहेबांनी जे सांगितलं घटना कलम 38 आणि 39, त्या घटना कलम हे मार्गदर्शक तत्व आहे। इट इज नॉट अ लॉ ऍज पर सगळे सांगतात। मी त्याला लॉ म्हणतो, कारण आर्थिक विषमता नष्ट करणे हे सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे। पण इथे आर्थिक विषमता किती वाढली गेल्या 20 वर्षात तुम्ही बघितलेलं आहे। आणि अमेरिकन भांडवलशाही या देशात येऊन संरक्षण खातं देखील या लोकांनी विकून टाकलं अमेरिकेला। हा देशच विकून टाकलेला आहे। आणि आम्ही ह्या लेवलला बोलतोय की या आरक्षणाच्या विषयावर आपण चर्चा करतोय। आता खऱ्या अर्थाने सामंजस्याची भूमिका नाही, एक मिनिट, सामंजस्याची भूमिकेतनच हा प्रश्न सुटणार आहे। आणि देवरे साहेब म्हणाले ते काय खरं नाहीये। संसदेला कुठलाही अधिकार आहे घटना दुरुस्तीचा, आणि म्हणून संसदेमध्ये नची पण कमिटीची चर्चा घडून जसं उपरे साहेब म्हणाले तसा सॉल्युशन निघू शकतं। फक्त काय आहे, आमच्या राजकीय इच्छाशक्ती नाहीये। शरद पवारलाच माझा प्रश्न आहे की तुम्ही जर तिथे केंद्रीय मंत्रिमंडळात बसला आहे, महाराष्ट्राचे नेते तुम्ही म्हणता, मराठा समाजाचे असं लोक म्हणतात, मला माहित नाही, तर तुम्ही हा विषय जो नचिपन समितीचा आहे हा घटना दुरुस्तीचा का घेतला नाही? इथे बाकीकडे इथे महाराष्ट्रात भांडणं लावण्यापेक्षा हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही राजकीय नेते काय करताय? सगळे स्टेजवर येऊन, नाही स्टेजवर येऊन, एकच सांगतो, स्टेजवर येऊन विनोद तावडे असून देत, शिवसेनेचे आमदार असून देत, राष्ट्रवादीचे, हे सगळे आले आणि सांगितलं मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे। पण हे सोडवत का नाही? भांडणं का चालली आहेत? आता सांगळे साहेबांनी फार चांगला मुद्दा मांडला होता इकडे की ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचे नाहीत, तुम्हाला राजकारण करायचं आहे तर तेलंगणाचा मुद्दा असून दे, हिंदुत्वाचा मुद्दा असून दे, ह्या आरक्षणाचा मुद्दा असून दे, समाज तोडून इथे तुम्हाला राजकीय पोळी भाजायची आहे। म्हणून मी एक विनंती करतो, या 5 राजकीय पक्ष जे आहेत यांना सोडून सगळ्यांनी मतदान करावं आणि मग आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करावी। विनायक मेटे उत्तर द्या। नाही, मुळामध्ये काही आमचे सावंत साहेब असतील किंवा अन्य काही मंडळींनी जो मुद्दा उपस्थित केला की राणे कमिटी असे येऊच शकत नाही, मी पहिल्या प्रथम आपल्याला हे स्पष्ट करू इच्छितो की शासनाला हा पूर्ण अधिकार आहे की एखाद्या विषयाच्या बद्दलचा आयोग नेमणं, समिती नेमणं हा निश्चितपणे त्यांना अधिकार आहे। त्या अधिकाराच्या अंतर्गत राहून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सन्माननीय नारायण राणे साहेबांची समिती नेमलेली आहे। आता तो आयोग नेमताना, समिती नेमताना ही शासनाला सुद्धा अधिकार आहे आणि तशा पद्धतीचे निर्देश सुद्धा आहेत की एखाद्या समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा सर्व कष जर ही केलं, सर्वेक्षण केलं, सर्वे केला आणि तो अहवाल जर चांगल्या पद्धतीचा तो सर्वे आला तर तशा पद्धती जर शासनाला वाटलं की ह्या सर्वेच्या नंतर कॉन्फिडेंशियल डाटा जर कलेक्ट करून जर केला तर निश्चितपणानं तो तो अहवाल स्वीकारून शासन त्या समाजाला आरक्षण देऊ शकतं, देऊ शकत नाही असं अजिबात नाही। परंतु राज्य मागासवर्गीय आयोग असताना ही कमिटी कशाला नेमली, कोणत्या अधिकारात नेमली, हे सरळ सरळ फक्त आरोप करणं, राजकीय आरोप करणं एवढं फक्त आहे। तुमचं सरकार, मला या प्रश्नाचं उत्तर द्या, सरकार तुमचं आहे, तुमच्या सरकारने नेमलेला तो आयोग आहे, म्हणजे तिथे न्यायमूर्ती बापट असतील, हायकोर्टाचे माजी जस्टिस असतील, राज्य मागासवर्गीय आयोग नाही, मला हे सांगा की हरी नरके तिथे बसलेले आहेत,
पल्लवी रेणके तिथे बसलेल्या आहेत. मला हे सांगा, हे तुम्हीच नेमलं ना, तुमच्या सरकारने नेमलं ना, होय. मग तुम्ही चांगली माणसं नेमायला पाहिजे होती. मी स्वतः खरं म्हणजे बोलायला नको पाहिजे तरीही मी आपल्या माहितीसाठी बोलतो की मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती केलेली आहे की आपण त्या आयोगावर, राज्य मागासवर्गीय आयोगावर कोणत्याही जातीची बाजू न घेणारा किंवा कोणत्याही जातीच्या विरोधामध्ये जाती गरळ ओकणारा असे सदस्य तिथं असता कामा नयेत. निपक्षपातीपणानं काम करणाऱ्या, समाजाची जाण आणि भान असणारे असे सदस्य असावेत. परंतु दुर्दैवाने ते ऐकलं गेलं नाही. मी आणि एक नाही, किमान 25 पत्र मुख्यमंत्री महोदयाला दिले, परंतु त्यांच्यावर सुद्धा काही लोकांनी दबाव आणला आणि असे लोकांना त्या ठिकाणी नियुक्ती करून घेतली गेली. ही वस्तुस्थिती आहे. हा खूप मोठा आरोप तुम्ही सरकारवर करताय, मुख्यमंत्र्यांवर करताय. अजितदादा पवार एवढे खमके उपमुख्यमंत्री आहेत तरी सुद्धा दबावाने तिथे नियुक्ती करण्यात आली. संजयजी पटकन बोला, मला देवरा यांच्याकडे जायचं. उपरेसर मगाशी बोललाय की 156 जाती मराठ्यांचे श्रीमंत आहे म्हणून बाकीच्या मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मग 156 जाती ज्यांनी सत्ता उपभोगली नाही संजयजी, 156 घराणे अशी हा आहेत की त्यांनी- 156 घराणे हा मराठ्यांनी श्रीमंत झाले म्हणजे मग जबाबदारी कोणाची? जो मराठा जर गरीब झाला असेल तर जबाबदारी त्यांची गरिबी हटवून त्यांचंच काम होतं ना. मग उपरेंचा इच्छा अशी आहे काय की ओबीसीच्या ताटातलं आम्ही त्यांच्या घरी द्यावं, म्हणजे आम्ही गरीब राहायचं, म्हणजे त्यांचा भाव गरीब राहिला म्हणून बाजूवाल्यांनी म्हणजे आम्ही लोकांनी त्यांचं द्यायचं, म्हणजे ओबीसीचं नुकसान करायचं. उपरेंची नीती आहे का? आणि उपरेंची हीच नीती आहे की ओबीसीचं नुकसान करून मराठ्यांचा फायदा करायचा. हा एकमेव त्यांचा धोरण या महाराष्ट्रात त्यांचं चाललेलं आहे. काय ओबीसीचं खच्चीकरण करण्याचंच काम उत्तर द्या. उपरेजी बोला, त्यांनी एक मुद्दा मी काय बोलतो की मी ओबीसीचं लेवल लावून मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही पाहिजे अशी माझी भूमिका आहे. ऐकायचं नाही, काही नाही, कशाच्या पद्धतीनं काही तुम्ही आरक्षण मागायचे असेल तर दिल्लीला जावं लागेल. ओबीसीचं लेवल लावून मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही पाहिजे. 52% आरक्षण ओबीसीमध्ये ओबीसीमध्ये आहे. राज्य मागासवर्गीय आयोग कमिशन सुद्धा राज्य मागासवर्गीय